तुला? आहे आपल्या शेतातल्या मिरच्या. आपल्याला सांबार करण्यासाठी मिरच्याची तर खूप आवश्यकता आहे, म्हणून मिरच्या आणि हे कढीपत्ता मी तोडते आणि चटणी बनवायला. चला आपण बघूया डाळ शिजली का नाही. आपली डाळ पण शिजलेली आहे. चाकू आरपार येते म्हणजे बटाटे चांगलेच उकडलेले आहेत. आपण सोडून घेऊ. कांदा कट करून घेते सांबारसाठी. तेल तर आपण त्याच्यात ॲड करू मोहरी. जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर त्याच्यात तेल ॲड करा. शिजलेले बटाटे आपण इथं कट करून घेऊया. चटणीमध्ये मीठ नव्हतं टाकलं म्हणून मला त्यात जास्त मीठ सगळं मिक्स करून झाल्यावर थोडा वेळ सांबारची तयारी करू. हे चिंचेचं पाणी आहे. सांबार आंबट होण्यासाठी मी चिंच भिजत लावली होती. आता ती भिजली आहे. आपण आता ती एका प्लेटमध्ये चाळून घेऊया. चिंचेचं पाणी आपण काढून घेतलं आहे. आता तुम्हाला लसूण थोडं ठेचून घेऊ. त्याच्यात पण आपण मोहरी ॲड करू. मोहरी लागली आता डान्स करायला. आपण त्याला थोडं जिरे टाकूया. जिरे झाले की त्याच्यात लसूण ॲड करू. कांदा, टमाटर, आता आपण टाकणार आहोत त्याच्यात सुहाना सांबार मसाला. आपण शिजून घेतलेली डाळ त्याच्यात ॲड करूया. आपण चिंचेचं पाणी त्याच्यात ॲड करूया. आपली बटाट्याची चटणी तयार झालेली. आता इथं आपले सांबार तयार झालेले आहे. आपण गॅस ऑफ करून आपण रात्री मिक्सर केलेलं त्याच्यात आपण मीठ ॲड नव्हतं केलं. आपण याच्यात पाणी ॲड करूया. आता ही आपली इडलीसाठी पाणी फक्त इथलं काय इडली खाली
हे झालं आपलं आता नाश्ता तयार. चला.